तमाहुः परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यान्तस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम्। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला मरणोत्तर गतीविषयक सांगत असताना ती गती म्हणजे आपली स्वरूपस्थिती किंवा ब्रह्मचैतन्याची समरस होणं किंवा त्याला मोक्ष असं म्हणतात। जीव ब्रह्मैक्य ज्ञानाद्वारा प्राप्त होणारा जो मोक्ष, त्या मोक्षाला जात असताना अंतकाल काही लोक कसा साधतात याविषयी सांगतात की अंतकाली माझं चिंतन करीत देह ठेवतात, तेही या माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात। सामान्य लोकांचा नियम आहे, जे ज्याचं चिंतन करताना देह ठेवतात त्या स्वरूपाला प्राप्त होतात, अर्थात ते मोक्षाला प्राप्त होत नाहीत। त्यानंतर योगात प्राणायामाच्या द्वारा योगाभ्यास करून आणि ज्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम आहे असे लोक ओंकाराचा उच्चार करीत या देहाचा त्याग करतात आणि त्याबरोबर योगाभ्यासाची त्यांना जोड असते असं एक सांगितलं। आणि नंतर ज्ञानी पुरुष आहेत, त्यांना ज्ञान समकालातच हा मोक्ष किंवा मुक्ती प्राप्त होत असल्यामुळं त्यांच्या संबंधाने अंतकाल कसा झाला याचा विचार करण्याची आवश्यकता नाही। आणि याच्यामध्ये भगवंताला एक महत्त्वाची गोष्ट सांगतात की जे माझे परमभक्त असतात ते भक्त मात्र माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात। त्या भक्तीचं त्यांच्या स्वरूप भगवान सांगतात, अनन्यचेता सततम यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः। ते पुन्हा कधीच पुनरावृत्तीला प्राप्त होत नाहीत। माझे असणारे जे भक्त की अनन्यचेता, ज्यांनी अन्य आश्रयाचा पूर्णपणे त्याग केलेला आहे आणि अन्य विषयाचाही पूर्णपणे त्याग केलेला आहे, ज्यांचा आश्रय आणि विषय हे दोन्ही मीच झालेले आहे, त्यांची प्रत्येक क्षणाला उत्पन्न होणारी अंतःकरणवृत्ती ही मलाच विषय करते असे जे आहेत आणि ते जे विषय करते ते नित्य करते, निरंतर अंतःकरणवृत्ती मलाच विषय करत राहते आणि ते प्रयत्नशील असतात। आणि असे जे पुरुष आहेत ते मला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा ह्या दुःखाचा आगर असणारा हा जो देह, अत्यंत क्षणभंगूर असणारा देह की ज्या ठिकाणी जीवाला अपरंपार दुःख भोगावी लागतात, त्या देहाला तो पुन्हा कधीच प्राप्त होत नाही, कारण तो परमां संसिद्धीं गतः, सर्वात परमसिद्धी म्हणजे मोक्षसिद्धी, जे परते काही निपजने काय ते परते काही निपजने जेथ नाही म्हणून म्हणिपे पाही परमसिद्धी ते, ह्या परमसिद्धीला ते प्राप्त होतात असं सांगत असताना या ठिकाणी भक्ताचा अंतकाल त्याविषयी भगवान सांगत आहेत की हा जो भक्त आहे तर तो भक्त माझं चिंतन करत देह ठेवतो आणि जर त्याच्या जीवनामध्ये काही वात पित्त कफादी दाटून आले, शरीराची विकलांगता झाली, तर अशा वेळेला त्याचे प्राण विकल झाले तर त्याही काळात माझं स्मरण त्याला मी देतो। ही आईशी करी सावली असं त्यांना सांगतात, माझ्या भक्ताला मी माझ्याच स्वरूपात आणतो। त्यामुळं माझ्या भक्ताला ह्या मोक्षप्राप्ती जितकी सुलभ आहे तशी अन्यांना नाही। जसं माऊलीचा म्हणतात, अष्टांग योगे न सिनिजे यम नियम निरोध न किजे रया वाचा गीत गाईजे वाचा गीत गाईजे गाता वाता श्रवणी ऐकिजे रया गीता छंदे अंग डोलीजे आणि लीला विनोदे संसार तरीजे रया बाप रुक्मा देऊवरू विठ्ठलू नामे जोडे हा उपायो किजे रया। तोच आशय या ठिकाणी माऊली ज्ञानेश्वरीतही सांगतात की असा जो पुरुष आहे तर असा पुरुष ब्रह्मलोकाला जातो आणि ब्रह्मलोकाला जाऊन कल्पांताच्या वेळेला ब्रह्मदेव त्याला ज्ञान देतो आणि तो मुक्त होतो। परंतु मधी ब्रह्मदेवाचा जो काही काळ आहे, ब्रह्मदेवाचा आयुष्याचा काल आहे,
त्याची ही परिगणना या ठिकाणी माऊलींनी किंवा भगवंतांनी मुखतः सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये अत्यंत दीर्घकाळ आहे, परंतु दीर्घकाळानंतरही त्याचा मोक्ष हा निश्चित ठरलेला आहे. त्याला निश्चित मोक्ष मिळणार याबद्दल कोणतीही शंका घेण्याचं कारण नाही, असं भगवंतांनी पहिल्याच 5व्या श्लोकाच्या प्रतिज्ञेत सांगितलं होतं. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यह प्रयाती समद्भावम याती अत्र संशय नास्ति. या ठिकाणी कोणताही संशय घेण्याचं कारण नाही. त्याचं स्पष्टीकरण संपूर्ण अध्यायभर चाललेलं आहे. आणि आता पुढं विषय सुरू होणार आहे की हा पुरुषाचा प्रवास कसा होतो. इथं त्याने त्या जीवात्म्याने देहाचा त्याग केल्यानंतर ब्रह्मलोकापर्यंत तो जातो कसा आणि तिथं तो मुक्त होतो असं जे सांगितलेलं आहे. तर ह्या प्रवास कसा आहे त्या प्रवासाविषयी आता पुढं वर्णन सुरू होतं. अगोदरच्या ज्या ओव्या आहेत थोड्या ओव्या राहिल्या की ज्या परमात्म स्वरूपाला प्राप्त होतो त्या परमात्म्याचं स्वरूप काय आहे, तो परमात्म्याच्या सविशेष स्वरूपाला प्राप्त होतो, सोपाधिक स्वरूपाला प्राप्त होतो, एकदेशी स्वरूपाला प्राप्त होतो, निरतिशय किंवा निरतिशय व्यापक स्वरूपाला प्राप्त होतो. त्याला पुन्हा पुनरावृत्ती कशी नाही याविषयीचा विचार आता पुढं सांगणार आहेत. तर तो ज्या स्वरूपाला प्राप्त होतो त्या स्वरूपाचं वर्णन आहे ते आपलं चाललेलं आहे की भगवान सांगतात जे सुखाची काय जे निगर्वाचे गौरव निर्गुणाची जाणीव जे सुखाची राणीव निराशांशी हे आपण सकाळी पाहिलं. जे संतोष या वाढिले ताट जे अचिंता अनाथाचे मायेपोट भक्तीशी उजू वाट जया गावा. हे जे आहे निगर्वाचे गौरव हा जो हे पद प्राप्त होणं हा जो मोठेपणा आहे हा कोणाला प्राप्त होतो तर ज्या पुरुषाला आपण करीत असणारा साधनादिकांचा अभिमान नाही किंवा ज्याच्या ठिकाणी कर्तृत्वाचा अभिमान नाही, देहाचा अभिमान नाही, असा जो पुरुष आहे तो निगर्वी असा पुरुष आहे. किंवा दुसरा एक अर्थ काही ठिकाणी केला की निगर्वी म्हणजे निरहंकार होऊन श्रीगुरूंची केलेली भक्ती, त्या भक्तीचं हे सामर्थ्य आहे, त्याचा हा गौरव आहे असा अर्थ केला. किंवा आपण जी भगवंताची भक्ती केली त्या भक्तीमध्ये आपण भगवंताचा भक्त आहोत असा सुद्धा अहंकार नाही. माझा मी न राहिलो, रात्रंदिवस भक्ती करतो परंतु मी भक्त आहे अशा प्रकारची सुद्धा जाणीव नाही. अखंड अगर्वता होणे असती तयाची विनय हेची संपत्ती जय जय मंत्रे अर्पिती माझ्या ठाई. अशा प्रकारचे हे महापुरुष आहेत, त्यांचा हा गौरव आहे. आणि जे निर्गुणाची जाणीव, निर्गुणाची जाणीव म्हणजे ज्या ठिकाणी सगुण निर्गुण यांच्या अतीत असणारं जे काही निर्गुण आहे म्हणजे ज्याला अगुण असं म्हणतात किंवा ज्याला गुणातीतत्व असं म्हणतात. म्हणजे गुणातीत पुरुषाची जी जाणीव आहे, गुणातीत पुरुषाची काय जाणीव आहे, गुणातीत पुरुषाची जाणीव आहे की तिन्ही गुणांच्या अतीत असणारं, तिन्ही गुणांच्या कार्यांनी आणि गुणांनी असंस्पृष्ट असं जे त्या तिन्ही गुणांचं अधिष्ठान आणि त्रिगुणात्मिका असणाऱ्या मायेचं अधिष्ठान जे परमात्म तत्व आहे ते मीच आहे, अहम ब्रह्मास्मी, ही त्या निर्गुणाची काय आहे जाणीव. म्हणजे याचा अर्थ अशा प्रकारचं असणारं ब्रह्मचैतन्य जे आपलं स्वतःचं स्वरूप आहे ते त्याची जाणीव झाली आणि त्याला दृढ अपरोक्ष साक्षात्कार किंवा अनुभूती आली असं ते पद आहे की ज्या पदामध्ये आपण स्वतः वेगळा उरत नाही. हेच या ठिकाणी म्हणतात निर्गुणाची जाणीव, जे सुखाची राणीव निराशाशी. आता काय आहे की त्याला प्राप्त होणारं जे सुख आहे त्या सुखाचं राणीव म्हणजे साम्राज्य आहे. थोडक्यात ब्रह्मसुखाचं साम्राज्य त्यालाच प्राप्त होतं की ज्या पुरुषांनी आपल्या आत्मेतर असणाऱ्या सर्व इच्छांचा परित्याग केलेला आहे. त्याला म्हणतात निराशाशी. म्हणजे जो मनुष्य आशारहित झाला त्याच पुरुषाला या ठिकाणी हे ब्रह्मसाम्राज्याचा लाभ होतो. म्हणून ते जे ब्रह्मसाम्राज्य आहे त्या त्याची ओवी एक आहे, तर जे साचो कार्य परम ते नाते अक्षर निश्चिम जे गावीचे निष्काम अधिकारी आहे असं त्याचं वर्णन केलेलं आहे. असा जो पुरुष आहे तो निष्काम
आशारहित पुरुष जो आहे तोच ह्या पदाला प्राप्त होऊ शकतो. आणि इतकंच प्राप्त होत नाही तर त्याच्याजवळ एवढं सामर्थ्य की तो सम्राट आहे त्याचा. म्हणून एक ओवी आहे, जो मोक्षाची सोडी बांधी करी, जो कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी, जळाची या परी तळवटू घे, असा असणारा हा महापुरुष आहे. त्याचं वर्णन केलं की सुखाशी राणी व निराशाशी. त्यानंतर सांगतात जे संतोष या वाढिले ताट. ज्याला संतोष या वाढिले ताट म्हणजे ही जी स्थिती आहे ना, जसं आपण म्हणतो का सर्व जेवण तयार आहे, ताट मांडलेलं आहे, तसं हे ताट ह्या स्वरूप स्थितीचं ताट त्याच्यापुढं मांडलेलं आहे. कोणत्या पुरुषापुढं? जो संतुष्ट आहे त्याच्यापुढं. संतुष्ट आहे म्हणजे कसा? कोणत्या पुरुषाला? जो आत्मचिंतन भावनेने, हे तत्त्वज्ञान त्याला झालेलं नाही, परंतु तरीसुद्धा त्या आत्मचिंतनानेच तो संतुष्ट आहे, आत्म्यामध्येच रममान झालेला आहे. आणि आत्म्यामध्ये यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येवच संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. असा कर्तव्याभाव ज्याला प्राप्त झालेला आहे, ज्याला जे काही आत्मस्वरूप आहे त्यानेच संतुष्टता, त्यानेच तृप्ती, आणि त्या आत्मस्वरूपामध्येच आत्मरती आत्मक्रीड असं ज्याचं वर्णन केलेलं आहे. असा जो पुरुष आहे त्या पुरुषासाठी, किंवा दुसरं एक आपण सकाळी चिंतन केलं, संतोष म्हणजे आपल्या जीवननिर्वाहासाठी जेही साधन प्रारब्धवशात जसंही उपलब्ध झालं त्याच्यातच संतुष्टता मानणारा. कोठेही चित्ताशे नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा किंवा आठवावा. सुरुवात काय? निर्वाह पुरते अन्न आच्छादन, आश्रमाशी स्थान कोपी गुहा, असं त्याचं वर्णन केलं आहे. हाही पुरुष संतुष्ट आहे. अशा पुरुषाला म्हणजे अशा साधकाला हे जणू काही ह्या स्वरूप स्थितीचं ताट वाढवून ठेवलेलं आहे. म्हणजे हा पुरुष त्याचा अधिकारी आहे. आणि अचिंता अनाथाचे मायेपोट. अचिंता म्हणजे जो आपल्या लहान बालक जसं आहे त्या आपल्या उदरनिर्वाहाची किंवा आपल्या जीवननिर्वाहाची कोणतीही चिंता करत नाही, तसा जो कोणत्याही प्रकारची चिंतेने विवर्जित आहे. म्हणजे त्याची चिंता असेल तर कोणती आहे? आईशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ, तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावेन निश्चयशी. मग चिंता कोणती आहे? तर त्याला एकच चिंता लागली, कै हे खंड येईल कर्म, पारुषतील धर्माधर्म, कास याने हे कळेल वर्म, मनवनी श्रम वाटतसे, आईशी चिंता करी सदा सर्व काळ. आणि अशा प्रकारची चिंता करणारा हा जो पुरुष आहे तो पुरुष मात्र आपल्या उदरनिर्वाहाची कोणत्याही प्रकारची चिंता करत नाही. तर त्याचं सकाळी आपण चिंतन केलं की देईल तो अन्न वस्त्र दाता, जो बैसोनी निश्चळ करी त्याचे ध्यान, देईल तो अन्न वस्त्र दाता. किंवा नको चिंता करू वस्त्राया पोटाची, माऊली आमुची पांडुरंग. आमचं एकच आहे, जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण, गायीन गुण तयाचे. याच्या पलीकडं त्याला दुसरं काही करायचं नाही. असा जो आणि हे करत असताना आपल्याला कोणतं तरी जीव किंवा जड प्राप्त म्हणजे जीवाचं किंवा जडाचं साह्य होऊन आपण सुखाला प्राप्त होऊ असा भ्रम त्याला कधी होत नाही. तर आपल्याला एकच आहे, अनन्यास चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वाम्यम. भगवंताचं आश्वासक वचन आहे, प्रतिज्ञा आहे की तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात. तो परमात्माच माझा ह्या मृत्यूरूपी संसार जन्ममृत्यूरूपी संसार सागरातून उद्धार करणार आहे आणि तोच माझा योगक्षेम वाहत आहे किंवा वाहणार आहे. अशा प्रकारे ज्यांनी सर्व जो केवळ ईश्वरावर अवलंबून आहे किंवा केवळ ईश्वर चिंतन ज्याने आलंबन आपल्या जीवनाचं केलेलं आहे, असा जो पुरुष आहे तो खऱ्या अर्थाने अचिंत आणि अनाथ आहे. अनाथ म्हणजे त्याला कोणीच आत नाही. जगी ज्यास काय करते आहे ना भक्तिगीत, त्याप्रमाणे जगात ज्याला कोणीच नाही त्याशी देव
आहे, त्याला परमात्माच साह्य आहे, म्हणून तो काय आहे, अनाथ आहे. अचिंता अनाथाचे मायपोट. याच्यावरून हे जे तत्त्व आहे, जे परमात्म तत्त्व आहे, ते परमात्म तत्त्व सर्वांचं आपल्या मायपोटात सर्वांना घेतं. कारण त्याचं वर्णन इथं काय केलं श्लोकात, यशांत स्थानी भूतानी. त्याच्या आतमध्ये सर्व प्राणीमात्र आहेत. म्हणजे प्राणीमात्रांना त्याच्या वातून स्वतंत्र कोणत्याही प्रकारची सत्ता किंवा स्फूर्ती नाही. असा असणारा जो परमात्मा आहे, त्यालाच मी अनन्य शरण जाईल. दुसऱ्यांना मी शरण जाणार नाही. तुझं विण कोणा शरण जाऊ नारायणा, ऐसा न देखे मी कोणी, दुजा तीही त्रिभुवनी. पाहिली पुराणे धांडोळीली दर्शने. तुका म्हणे पाहिली पुराणे धांडोळीली दर्शने. या ठिकाणी सर्व पुराणांचा धांडोळा घेतला तर परमात्म्या वाचून शरण जाण्याला दुसरं कोणी योग्य नाही. किंवा जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्ममरण. या लागी शरणागता शरण्य मीच एको. असं ज्याचं वर्णन केलं आहे त्याला म्हणायचं की अचिंता अनाथाचे मायपोट. जो परमात्मा आहे, ज्यांनी सर्वस्वाचा त्याग केला, तर त्याचं परमात्मा, त्याचा आपण पाहतो संत वाङ्मयामध्ये, तर त्याला भगवंताशी प्रेमाने भांडणाचा, प्रेमाने कलह करण्याचा अधिकार प्राप्त होतो. म्हणून तुकाराम महाराज किती ह्या संसारात आम्हाला कशाला धाक असावा, संसाराचा धाक निरंतर आम्हाशी, मरण भले परी काय अवकळायशी. पण काय म्हणतात, तुझे दास्य करो आणि का मागो खावया, दिग झाले जिने माझे पंढरी राया. कायगा विठोबा आता तुझं म्हणावे, शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या दैवे. संसाराचा धाक निरंतर आम्हाशी, मरण भले परी काय अवकाळा आयशी. तुझा शरणागत शरण जावो आणि काशी, तुका म्हणे लाज कवना हे का नेणसी. असं जसं म्हणतात त्याप्रमाणे कोण मज पुसे शिनले भागले, तुझं विण उगले जरी मोकलिले तुम्ही देवा. जर मला तुम्ही जर विचारलं नाही, माझा शिनबाग हरण केला नाही, तर मग मला कोण विचारणार ना. तर एवढा संकोच तरी का व्यालासी, आम्ही कोणापाशी तोंड वासू. एवढा जर संकोच तुला वाटतो, आम्हाला एवढं संसाराचं दुःख प्राप्त होत असताना आणि तू मात्र त्या साह्य होतं नसेल, तर आम्हाला जन्म तरी का व्यालासी, तू आम्हाला जन्म तरी कशाला दिला. कोण जाणे माझे जीवीचे साकडे, उघडील कोडे उगविल कोडे संकटाचे. पुढं असं कोणाकडचे असं पाहे कोणाकडे, कोण मज ओढे जीवलग. तुका म्हणे तुम्ही देखील निश्चिंती, काय माझे चित्ती पांडुरंगा. मी इतका रात्रंदिवस तळमळत आहे आणि तुम्ही मात्र निश्चिंत राहता, तेव्हा हे योग्य आहे का, असं सांगतात. म्हणून त्यांना असा जो अनाथ आणि म्हणजे केवळ परमात्म्याचाच नाथ म्हणून स्वीकार केला आणि संपूर्ण जीवननिर्वाहाविषयी चिंतामुक्त झाले, अशांचं मायपोट हा परमात्मा आहे. परमात्मा जेव्हा मनुष्य इतर सगळ्या आश्रयांचा त्याग करतो, त्याच वेळेला परमात्मा त्या ठिकाणी लगेच कोठे न दिसे पाहता आणि उडी घाली अवचिता. आम्हासाठी अवतार मोक्ष मत्स्य कुर्मादी सुकर, मोहे धाव घाली पाना, नाम घेता पंढरी राणा. इतका विचार करायचं कारण काय की या ठिकाणी हे भगवान परमात्मा हा सर्वांचा खऱ्या अर्थाने रक्षक आहे. योग अप्राप्ताची प्राप्ती करणाराही करून देणाराही तोच आहे आणि प्राप्ताचं संरक्षण करून देणारा देखील परमात्माच आहे. आणि अशाच पुरुषाचा जो आहे तो परमात्मा सांभाळ करतो. जोपर्यंत मनुष्य अनन्य होत नाही तोपर्यंत त्याला खऱ्या प्रकारचं हे परमात्म्याच्या कृपेची अनुभूती त्याला होऊ शकत नाही. स्वामी महाराज विनोदाने सांगायचे की एक मुस्लिम साधू आणि एक हिंदू साधू भेटला
एकमेकाला भेटल्यानंतर त्यांनी प्रत्येकाचं सांगितलं की आमच्या धर्माचं इष्टदैवत काय पैगंबर आहे, अल्लाह आहे, आणि तुमच्या धर्माचं त्यांनी सांगितलं की राम आहे. मग त्यांनी सांगितलं पण राम श्रेष्ठ नाही, आमचा अल्लाह श्रेष्ठ आहे. हा म्हटला राम श्रेष्ठ आहे असं त्यांनी सांगितलं. मग ते म्हटले की राम जर श्रेष्ठ आहे तर हे आपण सिद्ध केलं पाहिजे, अल्लाह श्रेष्ठ की राम श्रेष्ठ. सिद्धी कशाने होईल? त्यांनी सांगितलं की इथं 200 फूट एक मोठी दरी आहे आणि त्या दरीवर जायचं आपण आणि त्या देवाचं नाव घ्यायचं आणि तू जर श्रेष्ठ असतील तर तू मला वाचवशील आणि उडी टाकायची. त्या पहिल्यांदा नंबर नेहमीप्रमाणे आपल्या हिंदू साधूंनी त्याचा नंबर पहिल्यांदा लावला, कोणाचा? हा अल्लाच्या भक्ताचा, आणि त्यांनी वरून उडी मारली. जर त्यांनी सांगितलं की या ठिकाणी तू माझं संरक्षण करशील तर बरं आहे, नाही तर तुझं या ठिकाणी कनिष्ठत्व होईल सिद्ध. त्यांनी उडी टाकली अल्लाह जोराने म्हणून आणि खाली आला तर तो जसाच्या तसा उभा राहिला, त्याला काही कुठं धक्कासुद्धा लागला नाही. आता तो वर चालत आला, मग याची पाळी आली, मग यांनी उडी टाकायची. यांनी विचार केला जर समजा राम म्हणून जर नाही तारलं रामाने तर आपली काय होईल? गच्छंती होईल. तद्धाम परमम मम. म्हणून त्याला वाटलं की यांनी अल्लाह म्हटला आणि हा वाचला आहे, पण आता आपला राम श्रेष्ठ सिद्ध करायचा आहे. कारण काय, हिंदू धर्मात इतक्या परंपरा, इतक्या साधना आहेत की माणसाला दांभिकपणात सहज त्या ठिकाणी त्याला दांभिकपणाला अनेक आश्रय आहेत. म्हणून त्यांनी सांगितलं दांभिक म्हणजे काय? धर्मध्वजित्व, म्हणजे धर्माचे कुठले अनुभव नाही, कुठला आचार नाही, पण आम्ही धार्मिक आहोत, आम्ही रामाचे भक्त आहोत. म्हणून त्यांनी त्याच्यावरून उडी मारायचं ठरवलं. पण विचार केला मनात, आपण काय करू? राम म्हणू, परंतु दरी खोल आहे, जाता जाता काय करू? राम जर तारू किंवा न तारू, पण पुढं जाऊन अल्लाह म्हणू. सुरुवात याच्यासमोर रामनी करू, खाली अल्लाहनी शेवट करू, आपणही उभे राहू. म्हणून त्यांनी उडी मारली. उडी मारल्यावर राम म्हटला आणि खाली गेल्यावर अल्लाह म्हटला. स्वामी महाराज म्हणायचे की त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या त्याच्यामध्ये. का तर याची अनन्यता नाही. आपल्या धर्मशास्त्राचे पूर्वमीमांसाचे एवढे विद्वान कोण? कुमारील भट्ट, आणि त्यांनी वरून उडी टाकली हे वेदाचं प्रामाण्य सांगण्यासाठी. फक्त एवढंच बोलले की यदी वेदा हा प्रमाणम स्युः, जर वेद प्रमाण असतील तर म्हणजे मी वाचेल. खाली ते आले, त्या कड्यावरून उडी मारली, त्यांना काही झालं नाही, पण ते खालून जो एक धक्का बसला ना तर त्यांच्या डोळ्याला इजा झाली आणि एक डोळा गेला. ते म्हटले माझा धर्मशास्त्रावर एवढा विश्वास आहे आणि माझा डोळा का जावा याच्या ठिकाणी. एवढं मी वेदाला, त्याला काय म्हणतो आपण, स्वतःप्रमाण ना, स्वतःप्रमाण मानतो आम्ही वेदाला. आणि असं असताना त्या वेदाच्यासाठी मी जीव समर्पण करायला तयार झालो, तरी माझा डोळा का गेला? त्यांनी सांगितलं डोळा जाण्याचं कारण तुम्हीच आहात. कारण तुम्ही काय केलं? वेद प्रमाण आहेत, परंतु वेद प्रमाण आहेत म्हणून बुडी टाकायला पाहिजे होतं. तुम्ही काय म्हणे? यदी म्हणजे जर, वेदामध्ये जर तर नाही, प्रमाणच आहे. म्हणजे एवढा जरी विश्वास अनन्यता भंग झाली तर त्या मनुष्याला त्याची फलश्रुती होत नाही. म्हणून ह्या ईश्वर भक्ताचं काय आहे, संपूर्ण जे काय असेल तर तो परमात्म्याला पूर्ण त्याची शरणागती आहे. ते एकवटोनी जे क्षणी अनुसरले माझियाची वाहनी तेव्हाची तयाची चिंतवनी मजची पडिली, असं भगवान स्वतः सांगतात ना. ह्या वचनावर मनुष्याचा पूर्णपणे विश्वास आहे आणि त्याच्यासाठी भगवंत मग त्याच्याकडून जरी काही थोडंफार घडलं, जरी त्याच्याकडून जरी एखादी त्रुटी जरी राहिली त्याच्याकडून, तरीसुद्धा त्याला त्याचं फल होतं. त्यासाठी कारण का? भगवंताचं मायपोट तेवढं मोठं आहे. हा माझा आहे या ठिकाणी जरी भगवंताला त्याची लाज असते. त्यांनी सांगितलं ना की राजाचे लेकरू पांघरे वाकळ तरी ते सकळ लाज कोणा. जर तो परमात्म्याला शरणागत असेल तर त्याच्या येणाऱ्या पदोपदाला परमात्मा त्याचं संरक्षण करत असतो. इतकंच नाही, आता श्लोक पाहिला ना आपण नाथ महाराजांचा, त्याच्यामध्ये सरळ त्यांनी लिहिलं आहे, जर माझा भक्त असेल आणि मत्कर्म कुर्वताम पुंसाम कर्मलोपो भवेद येते, माझ्यासाठी कर्म करतो म्हणजे माझी भक्ती करतो आणि त्यामुळे जर त्याच्या एखाद्या कर्मामध्ये त्रुटी किंवा वैगुण्य निर्माण झालं तर तेषाम कर्म कुर्वंती
तिसरा हा कोट्या महर्षया, ह्या अंतराळातले जे काही महर्षींचे आत्मे आहेत ते त्याचं पूर्ण करतात. एवढा त्या भक्ताला काय आहे, सूट आहे ह्याच्या ठिकाणी, त्याला तेवढी सवड आहे. भगवान परमात्म्याचं मायपोट इतकं मोठं आहे की ती त्रुटीपूर्णता जरी असली तर उलट लहान मुलाला जसं सुंदर मुलं असतात त्याला काजळ लावतात, काजळ लावल्यामुळे त्याला दृष्ट लागत नाही, तसं त्याच्या ठिकाणी काही दोष असले तरी ते दोषसुद्धा काय होतात, गुण होतात. नारद कळी लावतात म्हणून नारदांच्या विषयी अनादर झाल्याचं आहे का कुठं वर्णन? कारण काय, त्याचे दोषसुद्धा काय होतात, गुण होतात. त्यासाठी स्वामी महाराज एक गोष्ट सांगायचे की जर अतिवासणारी जर श्रद्धा असली ना तर त्रुटीला काही परमात्मा जुमानत नाही. कधी सांगितली असेल आपण, तर ते सांगायचे की एक धनगराची बाई हे चारत होती, मेंढ्या चारत होती, आणि त्या राजाने त्या गावाच्या बाहेर एक शंकराचं मंदिर बांधलं आणि त्या दिवशी मूर्ती स्थापना होती, म्हणजे पिंड स्थापना होती, म्हणून सर्व लोक आले. त्या राजाच्या अनेक पत्न्या त्या पण त्या ठिकाणी आल्यावर त्यांनी सांगितलं ब्राह्मणांनी की आता मूर्ती स्थापना करायची. मूर्ती स्थापना कुठल्या तरी एका मातेच्या हातून करायची, परंतु मग करायची म्हणलं सगळ्यांना वाटायला लागलं, ज्याला भाग्य होईल, राजाच्या ज्या पत्न्या होत्या त्यांना वाटलं की आपल्या हस्ते जर हे झाले तर चांगले. त्याच्यात अनेक पत्न्या असल्यामुळं कोणाच्या वाट्याला ती यावी, सगळ्यांना त्याची ओढ लागली. आता हे कोणाचं नाव पुढे येतं, तर ते म्हणे कोणतीही बाई जरी समोर आली तरी चालेल, तिच्या हातून आपण करू. परंतु एक मात्र आहे की ज्या बाईच्या जीवनामध्ये पातिव्रत्याचं कधीच उल्लंघन झालं नसेल तर तिच्याच हाताने ही मूर्ती बसेल, नाहीतर ही मूर्ती काय होईल, तिरकस बसेल, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे त्या राजपत्न्या ज्या होत्या कदाचित न जाणू जर तिरकी बसली तर आपलं पातिव्रत्य जे आहे ते भंग पावेल किंवा त्याच्याविषयी लोकांच्या चर्चा होईल, म्हणून ते काही कोणी पुढं आलं नाही. नंतर त्या राज्यातल्या अनेक दुसऱ्या स्त्रिया होत्या त्याही पुढं आल्या नाही. ती धनगराची बाई होती, इथं गर्दी कशासाठी झाली म्हणून तिथं गेली आणि ती पाहत होती, तर कोणीच पुढं जाईना. ते म्हणे अरे एवढ्या स्त्रिया इथे आणि मग का नाही जात कोणी मूर्तीसाठी? ते म्हणे बाई तुला काय कळणार, तू धनगराची बाई, ती या ठिकाणी पातिव्रत्याचा भंग झाला तर सर्व लोकांच्या चर्चा होईल म्हणून कोणी जात नाही, मी जाऊ का म्हणे पुढं. मग लगेच गेली. ते स्वामी महाराज सांगायचे त्या राजाच्या पत्न्यांना सुद्धा तुडूत गेली त्या गर्दीतून आणि तिथे गेली आणि लगेच तिनं ती मूर्ती बसवण्याचा प्रयत्न केला. मूर्ती बसल्याबरोबर ती झाली तिरकी ती मूर्ती. तेव्हा ते ब्राह्मण त्या बाकीच्या स्त्रिया म्हणायला आपणच शहाण्या, आपण गेलो तरी नाही, ही गेली त्याच्या ठिकाणी गेली आणि ती मूर्ती बसवण्याचा हिनं प्रयत्न केला. शेवटी काय झालं, सगळं उघड झालं. हिचं पातिव्रत्य जे आहे तर ते पातिव्रत्य अखंड अभंग ठरलं नाही. असं केलं तेव्हा त्या ब्राह्मणांनी सांगितलं बाई मूर्ती तिरकी बसली. ते म्हणजे तिरकी कशी काय बसली, सरळ का बसली नाही? तर ते म्हणे असं आहे, तुम्ही कधीतरी काही पतीच्या विरुद्ध त्याचा काही अपराध केल्याशिवाय असं होणार नाही. याचा अर्थ तुमचं पातिव्रत्य जे आहे ते अखंड अभंग स्वरूपाचं नाही. तिनं डोळे झाकले 2 वेळ. ते म्हणे मी तर पतीच्या विरोधात कधीच काय केलं नाही, पण एकदा काय होतं की त्याला दूध वाढत असताना साई जी होती ती साई मागं फुंकली आणि त्यामुळं त्याला काही ते देता आलं नाही दूध देता नाही. पण म्हणे काही जरी झालं तिनं त्या पिंडीला हात लावला, एखाद्या वेळेला जरी साई वाढण्यात चुकलं म्हणून काय पातिव्रत्य गेलं का म्हणे बस, असं तिनं टाकल्याबरोबर खटकन बसली. स्वामी महाराज म्हणायचे म्हणजे भगवंताचा जो भक्त आहे, अति श्रद्धा आहे, त्याला या ठिकाणी जरी त्रुटीपूर्ण काही व्यवहार झाला तरी ती त्रुटी मानली जात नाही. म्हणून हा भगवान हा काय अनाथांचं काय आहे, मायपोट आहे. आपण सगळे आईचं उदाहरण पाहिलं त्याप्रमाणे. आणि हे सगळं कोणाला साधतं तर भक्तीशी उजू वाट जया गावा, ह्या गावाला म्हणजे ह्या परमपुरुषाला प्राप्त होण्यासाठी सगळ्यात जवळची वाट कोणती आहे तर भक्तीशी उजू वाट. हा भक्ती सिद्धांत जो आहे तो भक्ती सिद्धांत किंवा भक्तीचं केलेलं अनुष्ठान हे त्याला त्या मोक्षापर्यंत निश्चित घेऊन जातं. आणि याची वाट मग ही आडवाट नाही तर ही सरळ उजू सरळ अशी वाट आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे आणि पांडुरंग भेटे भरवसेनी, असं सांगतात. आता
इथं नंतर माऊली सांगतात, हे एकैक सांगोनी वाया काय फार करू धनंजया, पै गेलिया जया ठाया तो ठावोची होई जे. हे एकैक असं एक वेगवेगळ्या प्रकाराने काय वाया काय सांगू, काय व्यर्थच उगीच आता आणखीन काय सांगू की भक्ती इतकी श्रेष्ठ आहे आणि भक्त निश्चित मोक्षालाच प्राप्त होतो. हे अनेक पैलूतून काय बरं वेगवेगळ्या रीतीनं सांगू, तेच पुन्हा काय फार काय करू धनंजया. हे धनंजया म्हणजे धनंजय म्हणजे अध्यात्मधन, आणि ह्या अध्यात्मधनावर विजय मिळवणारा म्हणजे तुझी परंपरा आहे, ही तुझी काय आहे, हे माझी मेरासी चित्त तुझे पायापाशी, याचा धरीनं अभिमान करीनं आपुले जतन, म्हणून तू धनंजय आहेत. म्हणून हे धनंजया फार काय करू, फार म्हणजे या शब्दाचा अर्थ फार काय करू म्हणजे फार म्हणजे विस्तार काय करू. ही भक्त त्याला प्राप्त होणारा मोक्ष तो कसा त्याला सहजच प्राप्त होतो याविषयी विशेष विवरण मी काय बरं करू, फार विस्तार काय करू. तुला थोडक्यात सांगू का, पै गेलिया जया ठाया, की ज्या ठिकाणी गेला असताना ज्या ठिकाणी गेला असताना म्हटलं की काय जाणारा जो आहे तो ज्या ठिकाणी गेला त्या गंतव्य आणि काय गंता ना, तर ते गंता आणि गंतव्य याच्यामध्ये भेद राहील की नाही. ज्या ठिकाणी गेला ते ठिकाण मी होऊ शकत नाही, कारण मी तिथं चालून गेलेलो आहे, आणि ते ठिकाण मी होऊ शकत नाही आणि मी ते ठिकाण होऊ शकत नाही, त्यांच्यामध्ये भेद आहे. तर ते म्हणतात हे सगळं बोलणं काय करावं लागेल, भेदाचाच विस्तार होत जाईल. म्हणून मी आता या ठिकाणी फार काय करू धनंजया, जया ठाया गेलिया, ज्या ठिकाणी तुम्ही गेले तर त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी पोचले असं, ते ठिकाण वेगळं आणि तुम्ही वेगळे राहिले असं नाही, तो ठावोची होईजे. ते ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे, ज्या मोक्षाला तुम्हाला प्राप्त व्हायचं आहे तो मोक्ष, तुकाराम महाराजांचा अभंग आहे, मोक्ष काही एखादं गाठोडं नाही देवापाशी मोक्षाचे गाठोळे आणूनी निराळे द्यावे हाती. देवापाशी मोक्ष देतो म्हणजे मोक्ष नावाचं एखादं गठोडं आहे आणि तो निराळं त्याला वेगळं ठेवून देतो असं नाही. या ठिकाणी काय आहे, त्याला तो ठावोची होईजे, परमात्मा त्याला आपल्या स्वरूपातच तो ठाव म्हणजे ते ठिकाण किंवा जी मोक्ष स्वरूपता. कारण काय ब्रह्मालाच मोक्ष म्हणतात. आपण 2-3 दिवस पाहतो की अविद्या निवृत्तीने उपलक्षित असं जे ब्रह्म आहे त्याचंच नाव उडिया बाबा म्हणतात मोक्ष असं आहे, आणि त्या मोक्ष स्वरूपच तो होऊन जातो. म्हणजे मोक्ष स्वरूप होऊन जातो म्हणजे मी पूर्वी बद्ध होतो आणि आता मी मोक्षाला प्राप्त झालो ही सुद्धा जाणीव त्याच्या ठिकाणी नाही, आणि मी पूर्वी नव्हतो अशी नेणीवसुद्धा त्या ठिकाणी नाही. जाणीव नेणीव भगवंती नाही, अशा प्रकारचा जाणवणी नेणते करी माझे मन, तुझी प्रेम खुन देवनिया, असा हा पुरुष आहे. आणि पाठीमागे गेलं तुम्ही म्हणत असाल की याच्या ठिकाणी व्यवहार होतो की नाही, तर याच्या ठिकाणी जर याला ज्ञान झालं असलं तर व्यवहार पण होतो असं सांगितलं. त्याच्या 10 इंद्रियांच्या वाटा वाहतचे असती असं सांगितलं त्याचं वर्णन जीवनमुक्ताचं. आणि भक्त जो आहे तो भक्त व्यवहार करतो की नाही, त्याचा पण तो जरी व्यवहारात असला परी दळी कांडी लोका ऐसे परिमी नसे ते ठाई. त्या ठिकाणी त्याचा अखंड वेध कुठला लागला, त्याला आपल्या माहेराचा वेध लागलेला आहे. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप हा संता हाती आला, सुखदुःख माझे ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा. त्यांनी मला जो मार्ग दाखवला त्या मार्गाने मी माझ्या स्वरूपाला निश्चित प्राप्त होणार. हिवाची या झुळका जैसे हिवची पडे उष्णोदका, का सामोरा झाली या अर्का तमची प्रकाशू होय. ज्या ठिकाणाला गेला असताना आम्ही काय होतो त्या ठिकाण म्हणजे ते मोक्ष स्वरूपच आम्ही होऊन जातो. आणि यासाठी उदाहरणं देतात माऊली की असं आहे, हिवाची या झुळका, थंडगार वाऱ्याची जर झुळूक लागली, जैसे हिवची पडे उष्णोदका, जर थंडगार वाऱ्याची झुळूक लागली तर उष्णोदका हिवची पडे दे. किती उष्ण पाणी असलं पण त्याच्यावरून जर थंडगार वाऱ्याची झुळूक जर गेली तर ते काय होतं, हिवची पडे, ते थंडच होऊन जातं. म्हणजे आता ते पाणी राहतं का उष्णोदक राहतं का थंड पाणी होतं, थंड पाणी होतं. का सामोरा झाली या आरका तमची प्रकाश होय, का म्हणजे अथवा या ठिकाणी आरका सामोरा झाली या, जर सूर्यासमोर गेला तर तमची, कोण तम म्हणजे अंधकार, अंधकार जर सूर्यासमोर गेला तर काय होतो, अंधकार नष्ट होतो का अंधकार सूर्यरूपच होतो,
अंधकार काय होतो, सूर्याची होय तो काय प्रकाशू होय, अंधकारातच म्हणजे पर्यवसान कशात होतं, प्रकाशामध्ये होतं. आता हे दोन दृष्टांत सांगितल्यानंतर दाष्टांतिका सांगतात, तैसा संसार जया गावा गेला साता पांडवा होनी ठाकवे आगवा मोक्षाचाची. तसा हा जो संसार आहे, संसार म्हणजे तुम्ही ज्याला घाबरता की म्हणून रुसलो संसारा, तो जो संसार आहे, जन्ममरण परंपरा आहे, त्याने जे तुम्ही त्रस्त झालेले आहात आणि मोक्षाच्या वाटेवर लागले, तेव्हा मोक्षाच्या शोधात जात असताना जेव्हा तुम्ही ह्या मोक्ष स्वरूपापर्यंत पोचता, संसाररूपी गावाचं जे काही तुम्हाला झालेलं दुःख आहे, त्या दुःखाचं परिहार करण्यासाठी तुम्ही जेव्हा त्या मोक्ष स्वरूपापर्यंत जाता तुमच्या साधनेनं भजनाने, त्यावेळेला तिथं गेला साता पांडवा, संसारू ज्या गावाला गेला साता म्हणजे गेला असताना, हे पांडवा हे अर्जुना तो आगवा मोक्षाचाची होणी ठाके. तिथं संसार एक होता आणि आता संसारात निवृत्त झाला आणि आता आम्ही मुक्त झालो असं सुद्धा नाही, तर त्या ठिकाणी तो संसारच काय होतो, मोक्ष स्वरूप होऊन जातो. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले, अशा प्रकारचे त्याला वेगळंच राहत नाही. तो जो संसार दुःखमय होता तोच काय होतो, संपूर्ण सुखरूप मोक्षरूप असा होऊन जातो. म्हणजे त्या ठिकाणी मला पूर्वी दुःख होतं हे सुद्धा नाही, संसार एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना, अशी त्याची स्थिती झाली. अजून सांगतात, तरी अग्नी माझी आले जैसे इंधनाची अग्नी झाले, पाठी न निवडेची काही केले काष्टपण. किंवा दुसरं उदाहरण देतात की अग्नी माझी आले, अग्नी माझी म्हणजे अग्नीमध्ये आलं कोण, जैसे इंधनाची अग्नी माझी आले, ज्याप्रमाणे इंधन किंवा सरपण आहे, काष्ट आहे, ते कुठं गेलं, अग्नीला भेटायला गेलं. तर अग्नीला भेटायला गेल्यानंतर काष्ट आणि अग्नी वेगळे राहिले की अग्नी झाले, तर ते काय झालं, अग्निरूपच झालं. पाठी न निवडेची काही केले काष्टपण, आणि पाठी त्याच्यानंतर जर कोणी कितीही प्रयत्न केला तर काष्टपण वेगळे निवडेची, त्याला वेगळं करता येईल का काष्ट एकदा, तो एकदा अग्निरूपाला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा त्याला त्या काष्टत्वाची दशा किंवा अवस्था पुन्हा कधीही प्राप्त होत नाही. माऊली अजूनही उदाहरणच देतात ना, अग्नी माझी गेले ते अग्नीची होणी ठेले, काय उरले तयापाशी, काय उरले तया आपण, मागील ते नामगुण. असं त्या अग्नीमध्ये गेल्यानंतर ते अग्नी स्वरूपाला झालं, तसं परमात्मा स्वरूपात गेल्यावर नामरूप संबंध काही राहिला नाही, आकाराशीच प्रवादू वस्तूशी नाही. तुप होनी मागवते, ह्या श्लोकावरची होई आता इथे पुढं. ना तरी साखरेचा मागवता बुद्धिमंतपणे ही करिता, परी ऊस नव्हे पंडुसुता जिया परी. ते म्हणजे अभी माऊली भी पीछे हो गए. ना तरी साखरेचा मागवता बुद्धिमंतपणे ही करिता, परी ऊस नव्हे पंडुसुता जिया परी. ना तरी म्हणजे अथवा, साखरेचा बुद्धिमंतपणेही मागवता ऊस करिता नव्हे म्हणतात, हे पंडुसुता हे अर्जुना जियापरी, ज्याप्रमाणे साखरेचा ऊस आणि कसा मागवता, म्हणजे अगोदर साखरेपासून ऊस तयार आपल्या ऊसापासून साखर केली आणि पुन्हा साखर झाल्यावर त्याचा काय करायचा, ऊस करायचा. म्हणून या ठिकाणी एक आपल्याकडे एक हे आले होते, लक्षात आलं म्हणून, एक कॅनडावरून एक शास्त्रज्ञ आला होता आणि तो त्यांच्या गुरु मुक्तानंद स्वामी होते. आणि त्या मुक्तानंद स्वामींनी त्यांनी सांगितलं की त्याला काय एक आपण म्हणतो ना गेन, म्हणजे जगात सर्वात माझी मोठी मिळकत कोणती असेल असं त्यांनी गुरुजींना विचारलं.
त्या मुक्तानंद स्वामींनी त्यांना सांगितलं, ज्या दिवशी तू आळंदीत माऊलीच्या समाधीचं दर्शन घेशील ती तुझ्या जीवनातली सर्वात मोठी मिळकत आहे असं त्याला सांगितलं. आणि माझ्या जीवनाचं सगळ्यात साफल्य काय तर ते म्हणे तू माऊलीजवळ राहण्याचं तुला काही काळ भाग्य लाभलं तर, असं त्याला सांगितलं होतं. त्यांनी मुक्तानंदांचं चिद्विलास नावाचं पुस्तक आहे आणि ते चिद्विलास पुस्तकाचं अध्ययन केलं होतं. त्यांचा अनुग्रह घेतला होता कॅनडामध्ये, परंतु कॅनडामध्ये नाही, तो ऑस्ट्रेलियाचा. आणि त्याची पत्नी आणि तो शास्त्रज्ञ होता आणि पत्नी प्राध्यापिका होती. तर आळंदीला आपल्या जीवनात एकदा जायचं म्हणून त्यांनी जवळजवळ 14 वर्षाचं त्यांच्या पगारातून बचत केली होती, परंतु ते काही पूर्तता होत नव्हती आळंदीला येणे इतकं तिकिटाचे इथं. मग त्यांनी काय केलं की त्याला त्याच्या कोणत्या कंपनीत जिथं तो नोकरीला होता त्यांनी कॅनडाला पाठवलं. मग ऑस्ट्रेलिया ते कॅनडा हा प्रवास कंपनीचा होता आणि मग पुढचा जो प्रवास होता तो प्रवास कशाचा होता, त्याचा आपल्या स्वतःच्या खर्चाचा, तो आपल्याला होऊ शकतो म्हणून तो आळंदीला आला. 2 दिवस राहिला होता. तर त्याच्या वेळेला त्याला एक PhD अगोदर मिळाली होती. तो दुसरी PhD करत होता आणि त्या PhDचा हा विषय होता की दुधापासून तूप झालं तर त्या तुपाचं पुन्हा दूध करता येतं. हा त्यावेळेला त्याच्या PhDचा विषय होता. आपले गुरुवारी मारुती बाबा आणि हे होते तिथं स्वामीजी आश्रमात आले, तर मी सांगितलं का यांचं संशोधन याच्यावर झालं. ते आज स्वामीजींची 1000 पारायणं झालेली, बाबांच्या जीवनाचा स्थायी भाव आहे ज्ञानेश्वरी. ते म्हणे हे कधीच शक्य नाही, बहुतेक ते झालंच नसेल. म्हणजे तो गेला त्याची PhDचं आपल्याला माहीत नाही, पण झालं नसेल कधी. त्याची कायची तुपापासून पुन्हा कुठं परिवर्तन करायचं दुधामध्ये. कारण ज्ञानेश्वर महाराजांचे जे वय आहे ते म्हणले कधीच खोटी होणं शक्यच नाही. ह्याच्यामध्ये दृष्टांत जरी असलं ते दृष्टांत आहे हो, दृष्टांतसुद्धा माऊलीचा जसा आहे तसाच आहे, त्याच्यात कोणी परिवर्तन करू शकणार नाही. म्हणून ते नेहमी म्हणायचे. ते एक सर्प धरणारा मनुष्य आला, तो काय म्हटला की स्वामीजी हे ज्ञानेश्वरीमध्ये फक्त एकच ओवी मला खटकते. कोणती ती ओवी आहे बघा, त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे का सर्प जो आहे ना तो दंश मनात धरतो. वैर जन्मांतरीचे आणि सर्पा मनवनी नवचे. ते म्हटले तशा अतिथा जन्माचे उणे जो वाहे असं ते वर्णन आहे. ते म्हटले की मला एक ओवी खटकली दृष्टांतात, बाकीचा ग्रंथ फार गोड आहे म्हणे, पण एवढं काय ज्ञानेश्वर महाराजांनी असं कसं लिहिलं. अहो त्या सर्पाला आहे ना फार कमी बुद्धी आहे म्हणे आणि त्याला काय जन्मांतराचा वैर आठवणार, मग हा दंश मनात धरतो हे म्हणणं बरोबर नाही असं त्यांनी सांगितलं. तर ते स्वामी महाराज म्हणाले अजिबात तू किती म्हण काय तू किती प्रयोग कर आम्ही तुझं मानणार नाही. कारण ज्या अर्थी माऊली म्हणतात का जन्मांतराचं वैर सर्पाच्या मनातून जात नाही, हा दृष्टांतातलं सुद्धा जसंच्या तसं आहे. आणि आपण जर पाहिलं तर अनेक प्रकारची तशी उदाहरणं दिसून पण येतात. सर्प हा डंख धरून त्याच व्यक्तीला दंश केल्याची कितीतरी उदाहरणं आपल्याला दिसून येतात. चिंतन याच्यासाठी एक आहे, हे काही जरी झालं तरी ह्याच्यात अन्यथा होत नाही. माऊलींचा दृष्टांत असो नाहीतर सिद्धांत असो, त्याला अन्यथा करण्याचं सामर्थ्य या त्रैलोक्यामध्ये कोणाचंच नाही. ब्रह्मदेवसुद्धा मनात आणणार नाही असं आहे. म्हणून सांगतात ना तरी साखरेचा मागवता बुद्धिमंतपणेही करिता. केवढाही बुद्धिमान मनुष्य असला, बुद्धिमंतपणेही बुद्धिमान असला तरीही साखरेचा ऊस न आपलं काय साखरेचा मागवता ऊस नव्हे. ज्या ऊसापासून ती साखर झाली त्या साखरेचा पुन्हा ऊस बनवता येणार नाही. साखरेचा नव्हे ऊस महाकाईचा गर्भवास याचा तुकाराम महाराजांचाच अभंग आहे ना. जर साखर त्याचा ऊस कधी होणार नाही ना, तसं आम्ही एकदा परमात्म्याच्या स्वरूपाला गेलो ना, तद्धाम परमम मम आम्हा कायचा गर्भवास, आता आम्ही पुन्हा कधी गर्भवासात येणार नाही. लोहाचे कणक जाहले हे एके परिसेची केले, आता अनिक कैचे ते गेले लोहत्वा आणि. म्हणतात लोहाचे कणक झाले, लोखंडापासूनच काय झालं सोनं. तुम्ही म्हणा लोखंडापासून, अहो परिस्पदाचा अध्यार घ्यायचा नाही का, परिसाचा स्पर्श झाला मग लोखंडाचं काय झालं सोनं झालं. आणि मग हे कोणी केलं, एके परिसेची केले, एका परिसानेच केलं. म्हणजे परिसाचं असं सामर्थ्य आहे की लोखंडाचं त्यांनी केलं सोनं. आता काय झालं, ते परिस आहे ना, त्या परिसाला आला त्या लोखंडाचा राग. त्याला म्हणलं तुला पुन्हा काय, त्या सोन्याचा राग तुला पुन्हा लोखंड करून टाकतो. आता परिसाच्या हातात आहे का, कर्ण हातात आहे.
सोनं करणं हातात आहे, पण सोन्याचं लोखंड करणं त्याच्या हातात नाही. म्हणून म्हणतात लोहाचे कणक झाले, हे एके परीसेची केले, एका परीसाने ही गोष्ट करू शकला. आता अनिक कैचे ते गेले लोहत्वानी, आता ते गेले लोहत्व, त्याचं लोखंड पण गेलेलं आहे आणि सुवर्ण पण आलेलं आहे. आता त्या सुवर्णाला लोहत्व कैशेने आणि आता त्या लोखंडाचं पुन्हा त्याला सोनं करता येईल का? करता येणार नाही. म्हणून हे जे ज्ञान आहे ना, हे काय वस्तुतंत्र आहे ना. एकदा ज्ञान झालं का त्याची आवृत्ती करायची गरज नाही. आणि तुम्ही जरी म्हटले नाही पण आता थोडासा विरळ अज्ञानाचा पडदा आणतो, तर ते काय म्हणाल ते ज्ञान, हे अज्ञानाचंही प्रकाशन करणारं मीच आहे की नाही. हे अज्ञान माझ्याच आश्रयावर राहतं आणि मलाच विषय करू पाहतं, पण खरं काय आहे, मीच याचा द्रष्टा किंवा साक्षी आहे असंच म्हणेल ना. कारण एकदा ते प्रमाण प्रमेयाधीन आहे, त्या योग्य प्रमाणापासून झालेलं ज्ञान आहे. त्यामुळं आता एकदा तुम्ही अज्ञान गेलं आणि ज्ञान झालं की पुन्हा त्या ज्ञानाला अज्ञान पुन्हा कधीच करता येणार नाही. अज्ञानाचं ज्ञान होईल ज्ञानासमोर आल्यावर, अज्ञानाचं ज्ञान होईल ज्ञानासमोर आलेलं. पण ज्ञानाच्या सामर्थ्यापुढं पुन्हा काय, आपल्या अज्ञानाच्या सामर्थ्याने पुन्हा ज्ञानाला अज्ञानत्व परत कधीच आणू शकत नाही. म्हणूनच ह्या ज्ञानाचा एवढा गवगव असेल नाही का ह्या अध्यात्म विश्वामध्ये. ज्ञाने विनय के उपाय करिशी जे तुके, ते तुका गुंफिशी आधिके रुखिये, ज्ञानादेव तू कैवल्यम. हां, म्हणून अनिक कैचे ते गेले लोहत्वानी. ते म्हणतात ना ते ऋषी आपल्या उपनिषदामध्ये मला वाटतं कथा आली किंवा वेदामध्ये की एका तैत्तिरीय उपनिषदच का, त्या शिष्याला गुरूंनी सगळी विद्या दिली आणि पुढं त्या काहीतरी त्यांचं मतभेद झाले. तेव्हा त्यांनी सांगितलं की ही माझी विद्या जी आहे ना तुला फलीभूत होणार नाही. ते म्हणे मी काय करतो, ही विद्या आताच ओकून टाकतो. आणि त्यांनी सगळी विद्या ओकून टाकली, त्या विद्येचा त्याग केला. पण ही जर ब्रह्मविद्या गुरूंनी दिली ना, आणि जर ते गुरु म्हटले काही तुला सफल होणार नाही, किंवा हा म्हणेल याला ओकून सुद्धा टाकता येणार नाही, ब्रह्मविद्या ओकून टाकता येईल का? नाही. कारण तो काय म्हणेल, आता नेच्छनापी मोक्षाचे, आता इच्छा असो नाही तर नसो, पण तुझा मुक्ती ही ठरलेली आहे. असे काना वचनाची भेटी, सरिसाची पैकिरीटी, वस्तू होनी उठी कवनू एकजो. आता अनिक कैचे ते गेले लोहत्वानी, म्हणून तुप होनी मागवते, जेवी दूधपणा नयेची निरोते, तेवी पावोनिया जयाते पुनरावृत्ती नाही. म्हणून मागवते तुप होनी, म्हणून मागून काय आहे आपलं, अगोदर काय झालं, दुधाचं तूप झालं, आणि मागवते नंतर जेवी दूधपणा निरुते नयेची. काही जरी केलं निश्चयाने, निरुते म्हणजे निश्चयाने, ते पुन्हा दूधपणाला कधीच प्राप्त होणार नाही. तेवी त्याप्रमाणे सांगतात, पावोनिया जयाते पुनरावृत्ती नाही. ज्याला पावल्यानंतर, प्राप्त झाल्यानंतर, ज्याला म्हणजे ज्या पुरुषाला परमपुरुषाला परब्रह्माला निर्विशेष परमात्म स्वरूपाला प्राप्त झालं की पुनरावृत्ती नाही. त्याला पुन्हा पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा संसार किंवा जन्ममरण परंपरेत यावं लागणार नाही. आणि ते माझे परम साचो कार्य निज धाम, हे आतुवट तुझं वर्म दाविजत असे. ते माझे परम, ते माझं सर्वश्रेष्ठ किंवा सर्वांच्या आतीत असणारं हे परम काय आहे माहिती आहे का? खरं तर काय, हे सर्व रूप आहे, सर्व साक्षी आहे, सर्वातीत आहे की नाही. आणि सर्व रूप पण, सर्व रूपही तेच आहे, आणि सर्वांचा रूपाचं प्रकाशक पण कोण आहे, द्रष्टा किंवा साक्षी रूपानेही तेच आहे. असं जे आहे ते माझे परम, ते माझं सर्वात श्रेष्ठ असणारं साचो कार्य निजधाम. खऱ्या अर्थाने ते माझं निजधाम म्हणजे माझं राहण्याचं ठिकाण. माझं राहण्याचं ठिकाण म्हणजे ज्या ठिकाणी मी राहतो त्या ठिकाणाने मी भेद आहे असं ते ठिकाण आहे का, ते माझं स्वरूप आहे. म्हणून निजधाम, म्हणून धाम शब्दाचा अर्थ बऱ्याच ठिकाणी स्वरूप असा केलेला आहे. संस्कृतमध्ये पण धाम शब्दाने स्वरूप सांगितलं, प्रकाश असा अर्थ दिला. धाम म्हणजे निवासस्थान, राहण्याचं घर, आणि धाम म्हणजे आपलं स्वरूप. ते आहे ना कोणतं, धामना स्वेन सदा निरस्त कोहकम सत्यम परम धीमही
त्या ठिकाणी धामना म्हणजे आपल्या स्वयंप्रकाशत्वाने असं सांगितलं. तर इथं ते माझे परम साचो कार्य निजधाम, ते माझं खरं स्वरूप आहे परमात्मा सांगतात की म्हणजे तो ज्या ठिकाणी मला प्राप्त होतो ना ते माझं खरं स्वरूप आहे. आता तुम्ही सांगा, ह्या ज्या स्वरूपाचं वर्णन केलं आहे बरोबर आहे ना, ही उपासना कोणती सांगितली, सगुण का निर्गुण? ही जी उपासना आहे तर ईश्वर उपासना केलेली आहे. ईश्वर उपासना करतो याचाच अर्थ त्यांनी सगुणाला त्याग, सगुणाचा पूर्णपणे त्याग केलेला आहे का? नाही. बरं, त्या सगुण परमात्म्याचीच आभेद भावाने केलेली भक्ती आहे. तर ह्या भक्तीमध्ये आभेद भावाने केलेली भक्ती म्हणजे ह्या आभेद जाणून केलेली भक्ती आहे का श्रद्धेने केलेली भक्ती आहे? श्रद्धेने केलेली भक्ती. मग असा जो पुरुष आहे तर त्या पुरुषाला मात्र सुलभ का म्हणतात? एक सामान्य नियम सांगितला, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यंते कलेवरम तमे वैती कौंतेय सदा तद्भाव भाविता. तो ज्या वस्तूचं स्मरण करेल तो त्या वस्तू स्वरूपाला प्राप्त होतो. हा कोणत्या स्वरूपाला, हा कोणाचं श्रद्धेनं भजन करतो आहे? सगुणाचं करतो. आणि तो कोणाला प्राप्त होतो? हळूहळू त्या सगुणाचं पर्यवसान अहंग्रह ध्यानामध्ये होतं. बरोबर आहे ना? अहंग्रह ध्यानामध्ये होतं आणि हळूहळू अहंग्रह उपासना करणारा हा कुठं जात असतो? ब्रह्मलोकाला जातो. मग तो जो ब्रह्मलोक आहे तो सगुण आहे का निर्गुण आहे? सगुण आहे, बरोबर ना? आणि मग तो इथं जे वर्णन सांगितलं ते निर्गुणाला प्राप्त होतं असं सांगितलं. कधी? कल्पाच्या अंती ज्ञान होतं त्यावेळेला तो सगुणाला प्राप्त होतो का निर्गुणाला प्राप्त होतो? निर्गुणाला. म्हणून ह्याच आशयाने म्हटले असले पाहिजे गोरोबा महाराज, काय निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे आणि तव झालो प्रसंगे गुणातीत, आहे की नाही? सगुणाची भक्ती ही निर्गुणामध्ये पर्यवसित कशी झाली आणि त्या स्वरूपाशी मी कसा समरस झालो हेच अनुभूतीचंच ह्या प्रमाणाने सांगितलं असलं पाहिजे. दुसरं काय सांगणार? म्हणून ते माझे परम साचो कार्य निजधाम, आणि हे आतुवट तुझं वर्म दाविजत असे. आणि हे जे वर्म आहे ना हे फार आतल्या गोटातली गोष्ट आहे, अंतरंग. आणि ते पुन्हा कसं आहे, वर्म म्हणजे मार्मिक अशा प्रकारचं रहस्य तुला मी आता सांगत आहे. आता कोणतं मार्मिक रहस्य सांगत आहे? हा जो सगुण भक्त जेव्हा देह ठेवतो तेव्हा तो परमधामाला ब्रह्मस्वरूपाला तद्रुपतेला प्राप्त होतो. हा प्रवास त्याचा कसा घडतो याविषयी आता सांगणार आहे. तर हे जे आहे ते आतुवट वर्म आहे, म्हणजे अंतरंग मार्मिक अशी रहस्यात्मक गोष्ट आहे. आणि ती गोष्ट आता इथून पुढं सांगतात आणि हा अध्याय समाप्त होतो. यत्र काले त्वनावृत्ते मावृत्तिंचैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ. यत्र काले त्वनावृत्ति मावृत्तिंचैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ. यत्र काले त्वनावृत्ति मावृत्तिंचैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ. यत्र काले त्वनावृत्ति मावृत्तिंचैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज.